नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत मुंबई पोलीस आयुक्तालयाची पोलीस भरती 2017च्या पेपराची अनालिसिस आणि या क्वेश्चन पेपर मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तसेच प्रत्येक प्रश्न हा कोणत्या बुक मधून आलेला आहे त्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत आणि येणाऱ्या आगामी पेपरांमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतील त्याबद्दल या क्वेश्चन पेपर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। आपल्या येणाऱ्या लेक्चर मध्ये आपण प्रत्येक पॉइंट हा डिटेल मध्ये घेणारच आहोत, म्हणून पेपर अनालिसिस पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे फक्त एक पेपर अनालिसिस आहे आणि पर्टिक्युलर प्रश्नाबद्दलच आपण डिस्कस केलेलं आहे। पुढच्या काही कालावधीमध्ये आपण भरपूर असे पोलीस भरतीचे जे पेपर आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत आणि या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये फक्त आणि फक्त जनरल स्टडीजचा पार्ट कव्हर केलेला आहे। याचा दुसरा पार्ट जेव्हा येईल त्याच्यामध्ये तुम्हाला या पेपर मधले मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग बद्दल संपूर्ण कल्पना येऊ लागेल। तर चला आपण आता स्टार्ट करूया पोलीस भरती 2017चा जनरल स्टडीजचा पार्ट। तर याच्यामध्ये मित्रांनो पहिला प्रश्न होता की 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला। तर 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला होता विनायक दामोदर सावरकर आणि या प्रश्नाचं जे ओरिएंटेशन होतं की कोणत्या बुक मधून हा प्रश्न विचारला गेला होता, तर हा प्रश्न विचारला गेला होता इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या बुक मधून। तर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात। प्रत्येक पोलीस भरतीमध्ये एक तरी प्रश्न विनायक दामोदर सावरकर, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांवर 100% प्रश्न विचारला जातो। तर विनायक दामोदर सावरकरांबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही संघटना स्थापन केली आणि 1904 सालीच या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले। विनायक दामोदर सावरकरांवर मॅझिनी जे इटालियन क्रांतिकारक होते त्यांच्या विचारांचा प्रभाव होता आणि 1857 हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते आणि त्यांच्यावर त्यांचे प्रतिपादन करणारा एक ग्रंथ 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला होता। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाहीत। लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाहीत? तर ओरायन हा आहे, ओरायन जे बुक आहे ते लोकमान्य टिळकांनी लिहिलंय। द आर्क्टिक होम इन द वेदास हे सुद्धा बुक लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं आहे। गीता रहस्य हे सुद्धा बुक लोकमान्य टिळकांनी लिहिलं आहे। सुवर्णकन हे जे बुक आहे ते लोकमान्य टिळकांनी लिहिलेले नाही। मी तुम्हाला बोललेलो आहे लोकमान्य टिळकांवर हमखास प्रश्न विचारतात, आता त्यांच्या बुक्सवर प्रश्न विचारला गेला होता की कोणतं लिहिलेलं नाही, तर हे गोष्ट तुम्हाला माहिती हवी होती। तर पुन्हा एकदा ओरिएंटेशन याचं लोकमान्य टिळकांवर भरपूर वेळेस आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा भरपूर वेळेस लोकमान्य टिळकांवर भाषणं दिली जायची, तर त्याच्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख राहायचा। तर सुवर्णकन हे जे बुक आहे ते लोकमान्य टिळक यांनी लिहिले नाही। नेक्स्ट प्रश्न होता मित्रांनो, सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्व ठाई, मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे। तर ह्या ज्या पंक्ती आहेत त्या कोणाच्या आहेत असा प्रश्न आपल्याला मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारला गेला होता। तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्येच आपल्याला आन्सर दिलेला आहे, जास्त विचार करण्याची गरज नव्हती की आन्सर काय असेल। तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं लास्टला म्हटलेले ज्योती म्हणे, जे मेजर रायटर असतात ते काय करतात आपल्या नावाची अशी हिंट देऊन ठेवतात। जसं तुकाराम म्हणतात की तुका म्हणे, ठीक आहे, ज्ञानबा म्हणे, असे भरपूर असतात। भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये असतात ही जी प्रथा आहे। तर ज्योती म्हणे याच्यावरून येतो की हे जी लाईन आहे ती म्हटली गेलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी। तर महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची की महात्मा ज्योतिराव फुले यांचे सर्व जे बुक्स असतात त्यांच्यावर कधी प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारले जातात। आता पहा महात्मा ज्योतिबांनी कोणकोणते बुक लिहिलेले आहेत। पहिलं बुक होतं ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म। हे जे बुक्स आहेत ते महात्मा फुलेंनी लिहिले आहेत आणि हे जे बुक्स आहेत ते तुम्हाला तोंडी पाठ पाहिजे, कारण की याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते। नंतर पुढचा प्रश्न होता की यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही। सह्याद्रीचे रुदन, युगांतर, ऋणानुबंध आणि कृष्णाकाठ यांच्यापैकी कोणतं बुक यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं नाही? तर यशवंतराव चव्हाण यांनी युगांतर हे बुक लिहिलेले नाही। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाणांनी लिहिले, ऋणानुबंध लिहिलेले, सह्याद्रीचं लिहिलेलं आहे, जे आहे ते युगांतर हे बुक यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले नाही। ठीक आहे। नंतर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? आता इथं जे ऑप्शन होते तुकाराम बोलोबा अंबिले मोरे, तुकाराम बोलोबा पवार, तुकाराम बोलोबा वाणी आणि तुकाराम बोलोबा पटवर्धन, हे जे ऑप्शन होते
आता याच्यामध्ये जे आंबिले आणि वाणी यांच्यामध्ये लोकांना कन्फ्युजन होऊ शकते, कारण की ते जे होते त्यांचा व्यवसाय वाणी होता म्हणून लोक वाणीवर टिक करून देतील, परंतु याचा आन्सर आहे तुकाराम बोलोबे आंबिले मोरे. महाराष्ट्राला एक मोठी संत परंपरा लाभलेली आहे आणि महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभलेली आहे त्यांच्यामध्ये संतांचे कार्य होतं ते लोक जनजागृतीमध्ये अत्यंत महत्वाचं होतं. त्याच्यामुळे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला एक तरी प्रश्न संतांवर विचारणार आहेत, तर संतांबद्दल थोडासा डिटेल अभ्यास तुम्ही केला पाहिजे. संतांचे संपूर्ण नाव, नंतर त्यांनी कोणकोणते बुक्स लिहिलेले आहेत, त्यांचा जन्म कुठे झालेला आहे. जसं आता संत तुकाराम महाराजांचा क्वेश्चन आलेला आहे म्हणून आपण संत तुकाराम महाराजांबद्दल थोडं डिस्कस करून घेऊ. जसं जसं आपण अजून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू, जसे जसे संत येतील त्यांच्याबद्दल अजून थोडंसं डीपली आपण डिस्कस करू. यांचं मूळ नाव आहे तुकाराम बोलोबा आंबिले. यांचा जन्म झाला होता देहू येथे आणि त्यांचं निर्वाणही देहू येथे झालं होतं. त्यांचं कार्यस्थळच देहू आहे. हे वारकरी संप्रदायाचे होते आणि त्यांचे गुरुजींचं नाव होतं बाबाजी चैतन्य. त्यांची जी साहित्य रचना होती ती आपण तुकारामाची गाथा म्हणून म्हटले जाते आणि त्यांनी 5,000वर अभंग लिहिलेले आहेत. ठीक आहे. नंतर त्यांचे शिष्य होते संत बहिणाबाई, हे जे त्यांचे शिष्य होत्या. ठीक आहे. नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा सातवाहन घराण्याचा संस्थापक आपल्याला विचारला गेलेला आहे. तर आता असे जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा विद्यार्थी काय करतात, थोडस डीपली स्टडी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो अत्यंत बेसिक आहे आणि हा प्रश्न विचारला गेला होता इयत्ता 6वीच्या बुक मधून. इयत्ता 6वीच्या बुक मध्ये हा सातवाहन घराण्याबद्दल दिलेला आहे. सातवाहन घराण्याचं संपूर्ण डिटेल इयत्ता 6वीच्या बुक मध्ये दिलेलं आहे, जर तुम्ही रीड केले असेल तर. सातवाहन घराण्याचा संस्थापक होता राजा सिमुक. सातवाहन घराण्यामध्ये जो होता गौतमीपुत्र सातकर्णी, हा एक महत्वाचा राजा होता. ठीक आहे. नंतर नाणेघाटचे जे लेण्या आहेत त्याच्यामध्ये सातवाहनांच्या त्या लेण्या म्हटल्या जातात. नंतर गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख नाशिकच्या शिलालेखात त्रिसमुद्र तो एक पितवाहन म्हणून केला जातो, ज्याचे घोडे हे 3 समुद्राचे पाणी पिलेले आहे, असा सुद्धा गौतमीपुत्र सातकर्णीचा उल्लेख केला जातो. तर सातवाहन घराण्याचा संस्थापक होता तो राजा सिमुक होता आणि हा जो प्रश्न विचारला गेलेला आहे इयत्ता 6वीच्या स्टेट बोर्डच्या बुक मधून विचारला गेलेला आहे मित्रांनो. नंतर पुढचा प्रश्न होता चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला. तर आता हा जो प्रश्न होता तो थोडासा डीप मध्ये जाऊन विचारला गेला होता, मध्ययुगीन इतिहास मधला हा प्रश्न होता. तर चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ होता हेमाद्री यांनी लिहिलेला. जे पिक्चर मध्ये आहेत ते हेमाद्री आहेत आणि त्यांनी हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. नंतर प्रश्न होता की प्रभाकर हे साहित्य यांनी सुरू केले. प्रभाकर जे साप्ताहिक होते ते कोणी सुरू केले, हा प्रश्न विचारला गेला आहे. पुन्हा एकदा हा प्रश्न जुनं जे 11वीचं स्टेट बोर्डचं बुक होतं त्याच्यामध्ये होतं. आता नवीन बुक मी अजून पाहिले नाही, परंतु जुन्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये होतं. प्रभाकर जे साप्ताहिक आहे ते भाऊ महाजन यांनी लिहिलेलं आहे. भाऊ महाजननी 1841 साली प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलं. आता साप्ताहिकांबद्दल प्रश्न नेहमी विचारले जातात. महाराष्ट्रात निवडक असे साप्ताहिक आहेत, त्यांच्यावर प्रत्येक वर्षी विचारलं गेलं असतं आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला एक तरी साप्ताहिक पाहायला भेटणार आहे. तर बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण हे द्विभाषिक नियतकालिक जे होतं दर्पण हे बाळशास्त्री जांभेकरांनी स्टार्ट केलेलं होतं. ठीक आहे. तर अजून भाऊ महाजन यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्यांचं धूमकेतू हे सुद्धा एक साप्ताहिक होतं, धूमकेतू. ठीक आहे मित्रांनो. नंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. पुन्हा आपण एक बेसिक बुक वर आलो. इयत्ता 8वीच्या बुक मध्ये मॉडर्न इंडिया हिस्ट्री दिलेली आहे आणि त्या बुक मधून भरपूर प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जाणार आहेत. जर तुम्ही इतिहासाचा स्टडी करणार आहात तर इयत्ता 8वीचं बुक अजिबात स्किप करू नका. इयत्ता 8वीच्या बुक मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी भेटून जातील. इयत्ता 8वीच्या बुक मधला हा एक प्रश्न आहे की कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. तर ही होती बक्सारची लढाई. हा पुन्हा इयत्ता 8वी मध्ये जे हे कटिंग आहे ते इयत्ता 8वीच्या बुक मधलं आहे. बंगालमध्ये इंग्रजांच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला
आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांनी इंग्रजांविरुद्ध मोहीम उघडली आणि 1764 मध्ये बिहार येथे बक्सार येथे युद्ध झाले आणि त्या बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि तिथं अलाहाबादचा तह झाला. बक्सार युद्धानंतर अलाहाबादचा तह झाला आणि अलाहाबादचा जो तह झाला त्याच्यामध्ये म्हटलं गेलं की या युद्धानंतर म्हणजे बक्सारच्या युद्धानंतर इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. ठीक आहे सर. नंतर प्रश्न होता केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते. आपण नेहमी फ्लो मध्ये बोलून जातो की बाळ गंगाधर टिळक यांनी मराठा आणि केसरी वृत्तपत्र चालू केली. म्हणून काही विद्यार्थी काय करतील, इथं बाळ गंगाधर टिळक यांना टिक करून घेतील तर तिथं त्यांचा एक मार्क कट होऊ शकतो. कारण की इथं विचारलं आहे की केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते. पहिले संपादक विचारले आहे म्हणून पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. जे गोपाळ गणेश आगरकर होते ते टिळकांचे अत्यंत खास मित्र होते. ठीक आहे. नंतर आपण अजून थोडा डीपली जर विचार केला तर 1881 साली मराठा आणि केसरी स्टार्ट केले होते. मराठा हे इंग्रजी मधून होते तर केसरी जे होते ते मराठीतून होते आणि केसरीचं संपादकत्व गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वीकारलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली. आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण इथे डीपली डिस्कशन करत नाहीये. आपण फक्त अनालिसिस करतोय की प्रश्न कुठून विचारले गेलेले आहेत आणि प्रश्नांचे आन्सर काय असतील. 1853 मध्ये जी भारतातली पहिली रेल्वे धावली होती ती कोणत्या मार्गावर धावली असा प्रश्न 2017 साली विचारला गेला होता. पुन्हा एकदा आपण आता याचं ओरिएंटेशन पाहूया की कोणत्या बुक मधून होतं. तर हे सुद्धा इयत्ता 8वीच्या बुक मध्ये होतं. इयत्ता 8वीच्या बुक मध्ये याचा आन्सर आहे, ही जी कटलेट आहे मुंबई ठाणे रेल्वे म्हणजे मुंबई ते ठाणे 1853 साली जी होती ती धावू लागलेली होती. तर इथलं आन्सर आहे मुंबई ठाणे रेल्वे. नेक्स्ट क्वेश्चन होता की 1905 साली ची फाळणी झाली. 1905 साली कशाची फाळणी झालेली आहे. तर आपल्याला माहित आहे की जे इंग्रज होते ते हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दुहीचं बीज पेरून फोडा व राज्य करा ही स्ट्रॅटेजी युज करायची. ते काय करायचे, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भांडणं लावून फोडा आणि राज्य करायची स्ट्रॅटेजी युज करायचे. त्याच्यात एक पार्ट म्हणून लॉर्ड कर्झनने 1905 साली बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला होता. तर 1905 साली बंगालची फाळणी झालेली होती आणि फाळणी करणारा होता लॉर्ड कर्झन. आणि त्याला रिझन विचारल्यास त्याने सांगितलं होतं की बंगाल हा एक मोठा प्रांत आहे आणि त्याच्यावर प्रशासकीय दृष्ट्या कंट्रोल करणं हे शक्य होत नाही, म्हणून आम्ही बंगालची फाळणी करत आहोत. परंतु त्याचं रिझन होतं, त्याचं मेन त्याला का करायची होती फाळणी, तर हिंदू मुस्लिम मध्ये दुहीचे बीज पेरणं. पुन्हा एकदा हा प्रश्न पण होता इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या बुक मधून. नंतर पुढचा प्रश्न होता महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला. पुन्हा इयत्ता 8वीच्या बुक मधले मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा जो पार्ट होता ही कटिंग आहे की कुठून स्टार्ट केलेला आहे. मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी स्टार्ट केला. कधी स्टार्ट केला, 12 मार्च 1930 रोजी स्टार्ट केलेला आहे. 12 मार्च 1930 रोजी त्यांचे जे 78 सहकारी होते त्यांनी गांधीजींसोबत चालणं स्टार्ट केलं आणि ते कुठून स्टार्ट झाले तर साबरमती आश्रमापासून. मग याचं आन्सर असेल साबरमती याचा आन्सर असेल. आणि साबरमती पासून ते दांडीपर्यंतचं डिस्टन्स होतं 385 किलोमीटर. तर तुम्हाला मिठाच्या सत्याग्रहाबद्दल हे 3-4 गोष्टी माहित पाहिजे. जसं स्टार्ट झाला होता 12 मार्च 1930, किती सहकारी होते 78, नंतर किती किलोमीटर होते 385 किलोमीटर आणि स्टार्ट झाला होता साबरमती आश्रमापासून. नेक्स्ट क्वेश्चन होता 39 नंबर वाला की महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला. महात्मा गांधी यांचा जन्म आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 ऑक्टोबर रोजी झालेला आहे आणि त्या दिवशी आपण गांधी जयंती म्हणून पूर्ण भारतभर साजरा करतो. परंतु एक्झॅक्ट वर्ष जर म्हटलं तर 1869 साली महात्मा गांधी यांचा जन्म झालेला होता आणि संपूर्ण जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. नंतर 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. त्या मारेकऱ्याचं नाव होते नथुराम गोडसे, जे पुरोगामी हिंदू होते आणि त्यांचा जो मृत्यू दिन आहे 30 जानेवारी हा आपण संपूर्ण भारतात हुतात्मा दिन म्हणून साजरा करत असतो. ठीक आहे. तर महात्मा गांधीजींचे जे तत्व होते ते असहकार आणि अहिंसा आणि असहकार हे तत्व महात्मा गांधीजींनी सर्वात आधी यूज केलेला होता दक्षिण आफ्रिकेत, हे आपल्याला माहितीच आहे.
तर एक गोष्ट अजून मी तुम्हाला इथं पॉइंट आउट करून देतो की 2019 मध्ये महात्मा गांधीजींच्या जन्मदिवसाला 150 वर्ष पूर्ण झाली होती आणि तो क्वेश्चन आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारू शकतो की किती वर्ष 2019 मध्ये झाली, तर त्याचा आन्सर आहे 150 वर्ष. नंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन होता की जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो. जागतिक आरोग्य दिवस हा कधी आपण सेलिब्रेट करतो, तर त्याचा आन्सर होतं 7 एप्रिल. तर 7 एप्रिलच का, कारण की त्या 7 एप्रिल 1948 रोजी WHO ची आपण स्थापना केली होती आणि WHO ची जे मुख्यालय आहे ते जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे आणि आता ते जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष आहेत टेड्रोस ट्रेडिंग. आणि प्रत्येक वर्षी जो 7 एप्रिलला असतो तो जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. तर प्रत्येक वर्षी काहीतरी थीम असते. या वर्षीची थीम होती नर्स आणि मिडवाईस यांना पाठिंबा, सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईस यांचं या वर्षाची ही थीम होती. तर तुम्हाला थीमही विचारू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आणि कधीपासून तो साजरा होतो, तो 1950 पासून 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे. जर तुम्हाला माहित असेल तर पांडुरंग महादेव बापट. तर हे जे नाव आहे पांडुरंग महादेव ते सेनापती बापट यांचे होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता की खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो. घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख, घटक राज्य म्हणजे एखादं स्टेट असेल त्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून आपण राज्यपाल जे असतात त्यांना आपण ते जे असतात ते घटनात्मक प्रमुख असतात. राज्यपाल जे असतात ते घटनात्मक प्रमुख असतात. तर आपल्याला राज्यपाल, सगळ्या स्टेटचे राज्यपाल हे विचारू शकतात आपल्या पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये. आपणाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे राज्यपाल आहेत ते आहेत भगतसिंग कोश्यारी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन होता की भावार्थ रामायण हा या ग्रंथाची रचना कोणी केली. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्राला एक मोठी संत परंपरा लाभलेली आहे. संतांचे संपूर्ण नाव, त्यांनी काय काय लिहिलेलं आहे, त्यांचं कार्य, ते सर्व आपल्याला माहिती हवं. तर भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली आहे हा प्रश्न विचारला गेला होता. तर त्याचा आन्सर होतं संत एकनाथ महाराज. जसं मी तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे की श्री एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण. तर भावार्थ रामायण हे जे बुक होतं ते श्री संत एकनाथ यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे जे आहे ते नांदेड येथे आहे. हा एक मिसलेनियस प्रश्न होता की असे छोटे छोटे प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी विचारू शकतात. ठीक आहे. नंतरचा प्रश्न होता की वि.स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या पोलीस भरतीमध्ये 2 ते 3 प्रश्न पुरस्कारांवर आधारित असतील की कोणाला नॅशनल पुरस्कार भेटलेला आहे का, कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे का, मराठी व्यक्ती कोण ज्यांना पहिला भेटला होता, दुसरा भेटला होता. तर 1974 मध्ये पहिल्यांदाच मराठी कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता आणि तो पुरस्कार दिला गेला होता वि.स. खांडेकर यांना. आणि वि.स. खांडेकरांच्या कोणत्या कादंबरीला दिला गेला होता, तर त्याचा आन्सर होतं ययाती त्यांची कादंबरी होती. त्यात त्यांनी काय लिहिलेलं आहे, जसं आपण इथं बाजूला पाहू शकतो की तिथं लिहिलेलं आहे की या कादंबऱ्यातून जीवन जगण्याचे अंतिम तथ्य काय आणि शेवटी असणारे अंतिम सत्य काय याचे फार सुंदर व मार्मिक अर्थ विशद केलेले आहेत या याच्यात वि.स. खांडेकरांची ययाती कादंबरीला. तसेच ययाती कादंबरीलाच 1960 मध्ये साहित्य अकादमी अवॉर्डही भेटलेला होता. ही गोष्टही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. नंतर पुढचा होता, भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते. तर ऑप्शन होते नाबार्ड, SBI, राज्य मध्यवर्ती सहकारी बँक आणि RBI. हे जे तुम्हाला ऑप्शन दिलेले होते त्याच्यामध्ये भारतात बँकांची बँक म्हणून RBI ला ओळखले जाते. RBI चे गव्हर्नर तुम्हाला यावर्षी पेपरात विचारू शकतात की RBI चे गव्हर्नर कोण, ते असतील शक्तिकांत दास. ओके. आणि त्याचं मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र येथे. ठीक आहे. हे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. RBI वर जर प्रश्न विचारले तर तुम्हाला मेजरली गव्हर्नर विचारतील की गव्हर्नर आता सध्या कोण आहेत किंवा त्याचं हेडक्वार्टर मुख्यालय कुठे आहे. तर त्याचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि महाराष्ट्र. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण क्वेश्चन पेपरची अनालिसिस करत आहोत, डीपली डिस्कशन करत नाही आहोत. जेव्हा आपले नवीन लेक्चर येतील त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रत्येक स्टेज मध्ये कव्हर करू. आता फक्त तुम्हाला अनालिसिस करायचे आहे की कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळमध्ये भरपूर आपले हुतात्मे झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी भरपूर लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती आणि त्याच्यात जेव्हा संयुक्त महाराष्ट्र बनला तेव्हा त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर याचा आन्सर असणार आहे यशवंतराव चव्हाण. पुन्हा आता याचा सोर्स जाणून घेऊया की हा प्रश्न कोणत्या बुक मधून आलेला आहे. तर हा प्रश्न पुन्हा एकदा इयत्ता 8वीच्या बुक मधून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जे चॅप्टर आहे त्याच्यामधून विचारला गेलेला आहे. जसं मी कटिंग दाखवली की 1 मे 1960 रोजी राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. पंडित नेहरूंनी घोषणा केली होती महाराष्ट्र राज्याची. तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी पदभार सांभाळलेला आहे, तर यशवंतराव चव्हाण यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर सन 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक मध्ये भारतात कोणत्या खेळामध्ये रौप्य पदक मिळाले. आपणा सर्वांना माहिती आहे 2016 मध्ये जी बॅडमिंटन फायनल झाली होती तिच्यामध्ये पी.व्ही. सिंधू ही पराभूत झाली होती आणि तिला भेटलं होतं रौप्य पदक. हे पहा आता जो पिक्चर मध्ये दिसत आहे पी.व्ही. सिंधूला रौप्य पदक भेटलं होतं. तर तिची फायनल कोणाविरुद्ध झाली होती त्याबद्दल तुम्ही थोडंसं रिसर्च करूया. नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो की 64वा नॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये कोणत्या चित्रपटास बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड मिळाले होते. तर आता कसं आहे ही जी क्वेश्चन पेपर आहे ती 2017 आहे आणि 2017 मध्ये जे 64वा नॅशनल फिल्म अवॉर्ड झाले होते त्याच्याबद्दल प्रश्न विचारला गेला होता. तर त्याचा आन्सर कसं होतं, या प्रश्नाशी आपल्याला जास्त देणं घेणं नाही, परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा की नॅशनल फिल्म अवॉर्ड मधले प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेत पाहायला भेटणार आहेत. तर आता या वर्षी जाऊन झालेले तर मागच्या वर्षाचे जे होते ते 66वे नॅशनल फिल्म अवॉर्ड होते आणि त्याच्याबद्दल काही ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जो गुजराती चित्रपट होता हेलारी बद्दल जो त्याला अवॉर्ड देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर मेन असेल मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता होता फिल्म अवॉर्ड मध्ये, तर तो होता भोंगा. नंतर पर्यावरण संवर्धनातील उत्कृष्ट चित्रपट म्हणून पाणीला अवॉर्ड भेटला होता. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून स्वानंद किरकिरे यांना भेटलेला होता. डेब्यू दिग्दर्शक सुधाकर रेड्डी नाळसाठी भेटलेला होता. तर ह्या जे स्टॅटिक्स असतात ते तुम्हाला माहित पाहिजे. नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आयुष्यमान खुराना यांच्या अंधाधुन मूवीला भेटलेला होता. विकी कौशललाही संयुक्त यांना दिलं गेलं होतं. विकी कौशल यांची एक मूवी होती उरी द सर्जिकल स्ट्राईक, त्याच्यावर विकी कौशल यांना सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार भेटला होता. नंतर पुढचा प्रश्न होता की वाराणसी हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहार. तर वाराणसी हिंदूंचे तीर्थक्षेत्र उत्तर प्रदेश येथे आहे. तर तुम्हाला एखादी जागा विचारतील की हे जे आहे ते कुठं आहे, तुम्हाला एखादा प्लेस विचारतील की हे कोणत्या स्टेट मध्ये आहे किंवा एखाद्या स्टेट बद्दल तुम्हाला काहीतरी विशेष माहिती विचारली जाऊ शकते. ठीक आहे. तर आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये त्या गोष्टी कव्हर करणार आहोत. नंतर मित्रांनो पुढचा प्रश्न होता की सेन्सेक्स काय आहे. सेन्सेक्स काय आहे, सोशल साईट आहे का खाजगी बँक प्रणाली आहे, लोकसंख्या निर्देशांक आहे की शेअर बाजार निर्देशांक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की हा शेअर बाजार निर्देशांक आहे. अशा प्रश्नांमध्ये चुकीला अजिबात वाव नसतो. आपल्याला माहिती आहे की शेअर बाजार म्हटला म्हणजे सेन्सेक्स असतो, तर सेन्सेक्स हा शेअर बाजाराचा एक निर्देशांक आहे. नंतर पुढचा प्रश्न होता की महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत महाराष्ट्रातली पोलीस खाते येतं. आता हा प्रश्न, या प्रश्नावरून तुम्हाला काहीतरी उपप्रश्न पडायला पाहिजे की पोलीस हुतात्मा दिन कधी साजरा केला जातो. तर पोलीस भरती आहे तर तुम्हाला पोलीस हुतात्मा दिन बद्दल माहिती पाहिजे. 21 ऑक्टोबर रोजी पोलीस हुतात्मा दिन साजरा केला जातो आणि तो का केला जातो. 1959 मध्ये लडाख मध्ये हॉट स्प्रिंग येथे चीनी सैनिकांशी लढताना बलिदान दिलेल्या पोलिसांच्या स्मृत्यार्थ 21 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. या मागच्या वर्षी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पोलीस स्मारक देशाला समर्पित करण्यात आलं होतं, हे आपल्याला आहे. नंतर आता एक आहे की पोलीस हुतात्मा दिनाच्या दिवशी कोणाच्या नावाने पुरस्कार वितरित केले जातात, कोणाच्या नावाने पुरस्कार वितरित केले जातात, तर ते आता होतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने आपण आता याच्यानंतर पुरस्कार वितरित केले जातील पोलीस हुतात्मा दिनाच्या दिवशी. तर पोलीस भरतीसाठी हा एक महत्वाचा प्रश्न ठरणार आहे. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे आपण CID म्हणतो, त्याचं हेडक्वार्टर मुख्यालय कोठे आहे.
मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. भरपूर विद्यार्थी जेव्हा तुक्के मारत जातात तेव्हा मुंबईला तुक्का मारून देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे पुणे येथे आणि त्यांचे जे आहेत एडीजी ते आहेत अतुल चंद्र कुलकर्णी. ही जी इमेज आहे मी ऑफिशियल वेबसाईट वरून घेतलेली आहे. नंतर मित्रांनो पुढचा प्रश्न होता की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती. राज्यसभेचे जे पदसिद्ध सभापती असतात ते असतात उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात. परंतु पदसिद्ध सभापती फक्त इथं आपली स्टडीज थांबवायची नसते मित्रांनो. तर उपराष्ट्रपती कोण आहेत तर व्यंकय्या नायडू हे आपले उपराष्ट्रपती आहेत. व्यंकय्या नायडूंबद्दल यावर्षी प्रश्न येऊ शकतो असं मला वाटतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे. तर आपल्याला हा एक टिपिकल क्वेश्चन असतो. काही फ्रुट्सची आपल्याला जाती माहिती पाहिजे. तर आता भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे तर ती आहे डाळिंब या पिकाची. महाराष्ट्रात डाळिंब पिकाचे या मी जसं मेन्शन केलेलं आहे या 4-5 जाती आहेत जसं गणेश, जी, मृदुला, आरक्ता आणि भगवा. G137 आणि भगवा. भगवा जो असतो जो डाळिंब असतो भगवा जातीचा त्याची उत्तम चव असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे. नंतर खालील नमूद यादीपैकी कोणती क्रिप्टोकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन असतं. कॉम्प्युटरवर एक कोडिंग करतात आणि कोडिंग करून ही करन्सी बनवण्यात आलेली असते. ही क्रिप्टोकरन्सी असते. आणि क्रिप्टोकरन्सी कोणकोणती आहे. बिटकॉइन, एम-रुपी, रुपे आणि पेटीएम. पेटीएम, रुपे हे जे आहे ते UPI आहेत आणि बिटकॉइन जी आहे ती तुमची क्रिप्टोकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सी आणि हा आता जो फोटो आहे पहा 1 बिटकॉइन इक्वल्स टू 852,003 इंडियन रुपीज. तर आता सध्या 1 बिटकॉइनची एवढी किंमत जसं इमेज मध्ये दाखवले तेवढी आहे. तर याचा आहे क्रिप्टोकरन्सी कोणती आहे बिटकॉइन. बिटकॉइन 2017 म्हणजे ही 2017 ची पेपर आहे. 2016-17 मध्ये बिटकॉइन अत्यंत फेमस होतं आणि बिटकॉइन मध्ये लोक गुंतवणूक करत होते. परंतु त्याच्यानंतर अचानक असं झालं की बिटकॉइनचा जी रक्कम होती ती अचानक खाली आली. त्याच्यामुळे आता लोक त्याच्यात इन्व्हेस्ट करत नाही. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झालेला आहे. पूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये आपण सगळे प्रश्न GS चे अनालिसिस केलेले आहेत. आपण त्यांचं डीपली डिस्कशन अजिबात केलेलं नाही. तर पुढची क्वेश्चन पेपर मध्ये आपण मॅथ बद्दल बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.